खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मटर मसाला पुरी बनवणार आहोत। तर त्यासाठी बघा मटर घेतलेत, वटाणे बी म्हणू शकताय तुम्ही, आणि ताजे वटाणे आहेत, सोलून घेतलेले आहेत। अद्रक घेतले किसून हे करून, अद्रक घेतले, हिरव्या मिरच्या घेतल्या त्या 5-6, लसूण घेतला एक गड्डी सोलून, आणि कोथिंबीर। आता आपण ह्याला बारीक करून घेऊया पहिला। आता मटर मिक्सर मध्ये घालूया। अद्रक, लसूण, मिरच्या मोडून टाकले ते बघा, 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप। आता याला बारीक करून घेऊन ये, बारीक करून घेतलंय, पाणी अजिबात वापरलं नाही, मस्त असं बारीक झालंय। आता एक बॉल घेतलाय, त्याच्यात काढून घेऊया हे। आता 1 चमचा बघा धनिया पावडर, 1 चमचा जिरा पावडर, हळद अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा, मीठ चवीप्रमाणे, ओवा घेतलाय बघा हातावर घासून, कोथिंबीर, बारीक रवा घेतलाय बघा 1 वाटी। आता गव्हाचं पीठ चाळून घेऊया। थोडंसं तेल ओतूया 1 चमचाभर बारका, मिक्स करून घेऊया। त्याने छान मिक्स करून घेतलंय। आता मिक्सरच्या भांड्यातच घेऊन थोडं थोडं करून पाणी ओतून पीठ मळून घेऊया। थोडं थोडंच ओता, नाहीतर एकदम पातळ होऊन बसेल। बघा मस्त असं मळून घेतलंय। आता 5 मिनिटं झाकून ठेवूया। बघा 5 मिनिटं ठेवून झालंय पिठाला, आणि एकदा असं मळून घेऊया। जेवढं पीठ छान मळेल ना तेवढं छान पुऱ्या होते ते आपल्या। आता बारीक बारीक गोळे तोडून घेऊया, लिंबू एवढे थोडे गोळे बनवून घेतले ते। आता घेतलाय पळपुट, लाटूया आपण। पळपुटाला लावूया थोडंसं तेल, पसरून घेऊया। आता लाटून घेऊया पुरी। गोल अशी लाटून घेऊया। बघा मस्त झाली अशी पुरी, साईडला ठेवून देऊया। तर दुसरी पुरी लाटून घेते बघा। एवढ्या पुऱ्या लाटून घेतल्या त्या। आता साईडला तेल बी ठेवले, तेल बी आपलं चांगलं तापले। पुरी सोडूया तेलात। पलटून घेऊया, बघा किती मस्त फुगले। बघा कशा मस्त अशा पुऱ्या फुगायला लागल्या त्या आपल्या। आता दोन्ही साईडला छान असं तळून घेऊया। बघा दोन्ही साईडला असं छान तळायच्या पुऱ्या मस्त। कलर बी बघू शकता किती छान यायला लागलाय पुऱ्यांना। आता तळल्या काढून घेऊया। सगळ्या पुऱ्या अशाच तळून घेते। काय बोलायचं, बघा मस्त अशा पुऱ्या तळल्या गेलेल्या आहेत, किती छान फुगायला लागलेत बघू शकताय तुम्ही। आणि नक्की तुम्ही बी करून बघा, आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा कमेंट करून।
बघा किती मस्त झाल्यात ना पुऱ्या. आणि आजकाल मटर तर मार्केटात मिळायच लागले ते एकदम ताजे फ्रेश मटर. तर नक्की तुम्ही बी करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोंडपातूर खात राहा, मस्त राहा. बाय.